ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आता आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळंच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की सायलीने सदाशिव आणि मैना म्हणजेच तिचे जे खोटे आई वडील बनून आलेली लोक असतात त्यांना घराबाहेर काढलेलं असतं आणि मग आता त्यांना घराबाहेर काढल्याच्या नंतर सायली अर्जुन पूर्णाजीच्या खोलीत येतात। पूर्णाजीला त्यांनी बेशुद्ध केलेलं असतं। मग अश्विन हा पूर्णाजीच्या डोळ्यावर पाणी वगैरे मारतो, चेक करतो तिला आणि तिला बेशुद्ध केलं होतं फक्त असं सांगतो। मग पूर्णाजीला सुद्धा आता बरं वाटू लागतं। आता हे एवढं सगळं रामायण घडून गेल्यानंतर सायलीचं मन हे अगदीच त्रासात गेलेलं असतं, कलुषित झालेलं असतं। मग सायली म्हणते, मला असं वाटतंय की मी मंदिरात जाऊन येईन उद्या। नाही म्हणजे मला ना खूप अस्वस्थ वाटतंय, बरं वाटत नाही आहे। हे एवढं सगळं आपल्या घरातनं घडून गेलं आहे त्यानंतर असं शांती नाही वाटत आहे मनाला आणि जीवालासुद्धा। तर मला काय वाटतं, मी मंदिरात जाऊन येईन, मंदिरातून जाऊन आले तर मला जरा बरं वाटेल। त्यावर मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुला जर जावं वाटतंय ना तर मग जा, काहीच हरकत नाही आहे। सायली म्हणते, मी एक काम करते, आईनासुद्धा विचारते, मग आम्ही दोघी सोबतच जाऊ। सायली कल्पनाकडे येते आणि कल्पनाला म्हणत असते, आई मला ना सध्या खूप म्हणजे असं वाईट वाटतंय, विचित्र वाटतंय सगळं। तर मी काय म्हणत होते, आपण उद्या मंदिरामध्ये जायचं का? आपल्या घरामध्ये सध्या एवढ्या अडचणी, एवढ्या घडामोडी घडून गेल्या आहेत की त्यानंतर जरा मंदिरात जाणं योग्य असेल। कल्पना म्हणते, सायली यायला हरकत नव्हती गं, पण आता घरात हे एवढं सगळं घडून गेलं ना की त्यानंतर माझी कुठेही जाण्याची इच्छा नाही आहे। मग आता दुसऱ्या दिवशी प्रतिमा आत्याला मंदिरात जाण्याची इच्छा होते। मग ती सकाळ सकाळ आता कल्पनाला कॉल करून आपण दोघींनी मंदिरात जायचं का असं विचारते। त्यावर मग कल्पना सांगते, मला तर जाण्याची इच्छा नाही आहे, घरात घटनाच काही अशा घडल्या आहेत, पण सायली जाणार आहे मंदिरात, प्रतिमा तू सायलीबरोबर जा ना। त्यावर प्रतिमा आत्या विचारते, काय झालं आहे घरी? त्यावर ती सांगते, नाही तू भेटलीस की मग मी नंतर तुला सगळं सांगेन सविस्तर। मग आता ही गोष्ट सायलीला कल्पना सांगते की तू प्रतिमा आत्याच्या घरी जा आणि मग तिथनं तिला घेऊन मंदिरात जा। सायली म्हणते, ठीक आहे, मी प्रतिमा आत्यांच्या घरी जाते पहिले आणि मग त्यांना घेऊन निघते। त्यावर कल्पना म्हणते, मग तू जरा लवकरच निघ। सायली म्हणते, ठीक आहे, हे ऑफिसला जाण्या अगोदरच मी जाऊन येईन। तर आता मग सायली अर्जुन घरी आहे तरच जायला निघालेली असते। कल्पना तिला सांगत असते, हे बघ सायली, प्रतिमाला मंदिरात व्यवस्थित घेऊन जा, तिच्यावर लक्ष दे आणि तिला घरी घेऊनसुद्धा व्यवस्थित ये काय? त्यावर सायली म्हणते, हो आई, तुम्ही काही काळजी करू नका, मी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक प्रतिमा आत्यांना सांभाळून घेऊनही जाईन आणि ज्याप्रमाणे घेऊन जाते ना त्याच अगदीप्रमाणे घेऊनसुद्धा येईन, तुम्ही काळजी सोडा। त्याबरोबर हे ऐकून मग प्रतिमाला मी व्यवस्थित आणेन हे सायलीने म्हटल्यावर लगेचच ती तिकडनं निघते। प्रतिमा आत्यांच्या घरी ती आलेली असते आणि मग आता प्रतिमा आत्यांना सायली म्हणत असते, प्रतिमा आत्या आपल्याला मंदिरात जायचं आहे ना, चला मग आपण लवकरच निघू, नाही म्हणजे आपल्याला यायला उशीर व्हायला नको, आपल्याला आरती मिळेल दुपारची। त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणते, अगं सायली, हो हो, दम धर जरा आणि बस की 2 मिनटं, आल्या आल्या लगेच उभ्या पावली निघायचं असं कसं म्हणतेस? एवढ्या दिवसांनी तू आमच्या घरी आली आहेस, जरा बस, निवांत 2 घोट पाणी पी, आमच्याबरोबर गप्पा वगैरे मार। त्यावर सायली म्हणते, हो प्रतिमा आत्या, खूप आवडलं असतं तुमच्याबरोबर बोलत चालत बसायला, पण काय आहे ना, आपल्याला आधीच उशीर होईल आणि मग त्यात जर हा असा वेळ वाया घालवला तर कसं चालेल? त्याबरोबर लगेचच आता इकडे कल्पना ही का आली नाही असं विचारल्याबरोबर सायली सांगत असते, नाही म्हणजे घरात आईंना मन वाटलं नाही यावं म्हणून। आणि मग सायली आता प्रतिमाला सर्व काही सांगायला लागते की कशा पद्धतीने ते खोटे 2 माणसं तिचे आईबाबा म्हणून आले घरात, त्यांनी कशी चोरीपाणी करण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना किती मनस्ताप झाला ते सगळं सांगते। आणि मग म्हणत असते की हे एवढं सगळं घडल्यावर त्यांची तरी इच्छा कशी राहील ना प्रतिमा आत्या, आणि खरं म्हणायचं झालं तर मी सुद्धा मनशांतीसाठीच मंदिरात जाते, मलासुद्धा जे काही घडलं आहे त्यामुळे खूप पश्चाताप झाला आहे, मनस्ताप झाला आहे। माझ्याच आईवडिलांच्या नावाखाली ती लोक खोटे आमच्या घरात घुसले आणि हे एवढं सगळं त्यांनी केलं। असो, जे झालं ते झालं, काही मोठं नुकसान नाही झालं या सगळ्यामुळे, एवढंच काय ते नशीब आमचं देव पावला। बरं मी काय म्हणते, चला आपण निघूया, नाही आपण
आरतीपर्यंत तरी पोहोचू, नाहीतर उगाच आपल्याला वेळ होईल. मग सायली आणि प्रतिमात्या दोघीही जणी आता जायला निघतात आणि मग आता त्या तिकडनं गेल्याबरोबर मंदिरात पोहोचतात. तर मंदिरात खूप गर्दी असते. सायली प्रतिमात्याला म्हणते, प्रतिमात्या गर्दी आहे, तुम्ही उभ्या राहू शकता ना? प्रतिमात्या होकार देते. सायलीच्या फोनवर एक फोन येतो. सायली म्हणते, प्रतिमात्या मला कुसुमताईचा फोन येतोय, मी फोनवर बोलून आले, तुम्ही इथेच आपले रांग धरून ठेवा. प्रतिमात्या होकार देते. मग सायली ही आता बोलण्यासाठी बाजूला येते आणि म्हणत असते, हा ताई बोल ना. त्याबरोबर कुसुम सांगत असते की सायली, मधुभाऊंच्या तब्येतीमध्ये सध्या खूप फरक पडत चाललेला आहे. आता मधुभाऊ हळूहळू रिकवर होत आहेत. त्यावर सायली म्हणत असते, हो ना, मी आज मंदिरात आलेली आहे. मधुभाऊंना आणखीन लवकर बरं वाटावं यासाठी मी नक्की प्रार्थना करेन. तर आता इकडे रांगेत उभी असलेली प्रतिमा समोर पुढे बघत असते. इतक्यात महिपत हा पुढे येतो आणि महिपत हा आता लगेचच तिथे धूपादान जे असतं त्याच्याने देवीवरती धूप पसरवत असतो. तर आता प्रतिमात्या त्याला बघते आणि तिला आठवतं की ह्याच माणसाने माझ्या चेहऱ्यावरती जळतं लाकूड मारलं होतं. आता हळूहळू प्रतिमात्या पुढे येते आणि पुढे येऊन मग आता प्रतिमात्या ही मोठ्याने ओरडते, तूच आहेस. त्याबरोबर आता लगेचच महिपतच्या लक्षात येतं की प्रतिमाने आपल्याला ओळखलेलं आहे, पण आता आपण घाबरून चालणार नाही, आपण दम धरायला हवा. मग लगेचच तो मोठ्या रुबाबात म्हणतो, काय, कोण? आणि मग तो मुद्दामून प्रतिमात्याजवळ आग करतो. आता प्रतिमात्या आगीला घाबरते, ही गोष्ट त्याला माहीत असल्यामुळे प्रतिमात्याजवळ त्याने आग धरल्यावर प्रतिमात्या खाली कोसळते. त्याबरोबर आता सायलीला मात्र हे सगळं काही माहीत नसतं. ती फोनवर बोलत असते, अरे बाई पडल्या, बाईंना चक्कर आली, कोण आहे ह्या बाई, कोण आहे? अशी चर्चा झाल्याबरोबर, बोंबाबोंब झाल्याबरोबर सायली बाजूला बघते तर तिला प्रतिमात्या खाली कोसळलेल्या दिसतात. सायली लगेचच फोनवरच्या कुसुमताईला सांगते, कुसुमताई मी तुला नंतर करते. प्रतिमात्या असं ओरडत आता ती लगेचच प्रतिमात्यांकडे चाललेली असते. कुसुम म्हणते, सायली अगं झालं काय? असा फोन अचानक का कट करतेस? काही अडचण झाली आहे का? सायली म्हणते, प्रतिमात्या चक्कर येऊन पडल्यात ताई, मी नंतर करते तुला, ठेव तू. आणि मग ती फोन कट करते आणि लगेचच प्रतिमाजवळ येते आणि प्रतिमाच्या मानेवरती अलगच हात घालून ती मान आपल्या मांडीवरती घेते आणि प्रतिमात्याला म्हणत असते, प्रतिमात्या काय होतंय तुम्हाला? प्रतिमात्या डोळे उघडा ना, ओ प्रतिमात्या. आता सायली प्रतिमात्या करत राहिलेली असते. इतक्यात तिची नजर वरती समोर उभ्या असलेल्या महिपतवरती पडते. आता सायली जेव्हा महिपतला बघते तेव्हा मग सायलीच्या मनामध्ये विचार येतो, नक्की प्रतिमात्या बेशुद्ध का झाल्या? आगीला बघून की महिपतला बघून? मग आता महिपत हा लगेचच, ओ गुरुजी हे घ्या हे धूप तुमचं, मी निघतो, असं म्हणून तिकडनं चाललेला असतो. आता तर सायलीचा कन्फर्म डाऊट येतो की नक्की प्रतिमात्या महिपतलाच बघून घाबरले असतील, नाहीतर हा असा लगेचच पळून जाणाऱ्यातला नाही आहे. याने उलट इथंच थांबून आणखीन वाद घातला असता, आणखीन काहीतरी 4 शब्द बोलला असता प्रतिमात्यांबद्दल, पण हा निघून चालला आहे म्हणजे नक्की प्रतिमात्या घाबरण्यामागे याचाच काहीतरी हात आहे. सायली ही लगेचच महिपतला म्हणते, तूच प्रतिमात्यांना घाबरवलंस ना, नालायक नीच माणसा. अरे तुझी मुलगी मेली आता तरीही तुला अजून धडाई मिळत नाही आहे का? मुलगी गमावलीस ना स्वतःची, तरीसुद्धा अजून लोकांना त्रास देणं, लोकांना छळणं, लुबाडणं सोडत नाही आहेस तू. तुझ्यासारखी माणसं ना खरंच मेलेली परवडली. देवीच्या दारात हे सगळं मला अभद्र बोलायला लावतोयस. अरे का आमच्या प्रतिमात्यांच्या मागे लागलायस तू? तुला आधीच माहिती आहे त्यांची प्रकृती बरी नाही आहे, तरीसुद्धा मुद्दामून तू त्यांच्या जवळ आला असशील, त्यांना काहीतरी त्रास दिला असशील. त्याबरोबर महिपत म्हणायला लागतो, ए पोरी खोळी का काय गं तू? मी कुठं तुझ्या त्या बावळट आत्याच्या जवळ आलोय? सायली म्हणते, तोंड सांभाळून बोलायचा आमच्या आत्यांबद्दल. त्यावर लगेचच तो म्हणतो, आता खुळीला खुळी नाही म्हणणार तर काय शानी म्हणणार वय गये शाने. आणि लक्षात ठेव, मी नव्हतो आलो तुझ्या त्या प्रतिमा आत्याजवळ, मी इथं धूप पसरवत होतो नव्हतं तेव्हा तुझी प्रतिमा आत्या आली होती आमच्याजवळ. ओ गुरुजी हे घ्या, मला एवढं बोलत ते धूप ते त्यांच्या हातामध्ये देतात आणि तिकडनं निघतात. सायली प्रतिमात्यांच्या तोंडावर पाणी वगैरे मारते, प्रतिमात्यांना कसं करून शुद्धीत आणते. प्रतिमात्यांना विचारते, आता तुम्हाला बरं वाटतंय का? प्रतिमात्या होकार देतात. सायली म्हणते, नक्की ना? त्यावर प्रतिमात्या होकार देतात. मग सायली म्हणते, चला आपण घरी जाऊया. आणि मग प्रतिमात्या म्हणते, सायली मला दर्शन घ्यायचं होतं. सायली म्हणते, आपण नंतर येऊ, आधी आपण घरी जाऊ. मग घाईघाईत त्या दोघी दर्शन घेतात आणि घरी येतात. आता सायलीने प्रतिमात्याला धरून आणलेलं बघून सुमन घाबरते. सुमन विचारते, हे काय झालं वहिनींना? सायली, काय गं काय झालं? तू वहिनींना असं धरून का आणलंयस? वहिनी काय होतंय तुम्हाला? वहिनी अहो बोला ना, काय होतंय?
त्याबरोबर आता प्रतिमा तर काही बोलत नसते, तर बिचारी सुमन काकी ही पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तिलासुद्धा प्रतिमा आत्याची खूप काळजी वाटू लागते. मग आता सायली सांगायला लागते, काळजी करू नका सुमन काकू, एवढं काही झालेलं नाही आहे. अहो, मंदिरात अचानक प्रतिमा आत्यांना चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या, म्हणून मी त्यांना घरी घेऊन आले, बास इतकंच. मी काय म्हणते, तुम्ही ना त्यांच्यासाठी थोडं साखर मिठाचं जर पाणी करून आणलं तर बरं होईल. नाही म्हणजे चक्कर आली आणि त्यात उन्हातून आम्ही घरी आलो आहे, तर थोडं म्हणजे साखर मिठाचं पाण्याने बरं वाटेल, त्यांना एनर्जी फील होईल. त्याबरोबर लगेचच सुमन काकी म्हणते, हो मी लगेच आणते ना. त्यावर आता सायली म्हणते, हळूहळू जा. त्याबरोबर मग विमल तिकडनं जाते. सायली प्रतिमा आत्याला त्यांच्या खोलीत घेऊन येते आणि विचारत असते, प्रतिमा आत्या बरं वाटतंय ना नक्की? हे बघा, काही होत असेल तर मला सांगा. प्रतिमा नकार देते. सायली म्हणते, प्रतिमा आत्या मला एक गोष्ट सांगाल, तुम्ही मगाशी चक्कर येऊन कशा कोसळलात? तुम्हाला कसली भीती वाटली? तुम्हाला आगीची भीती वाटली होती का? त्यावर प्रतिमा आत्या सांगते, नाही गं सायली, मला आगीची नाही, त्या माणसाची भीती वाटली होती. सायली म्हणते, माणसाची भीती? कुठल्या माणसाची भीती वाटली होती तुम्हाला? काय झालं होतं? मग प्रतिमा आत्या सांगायला लागते, अगं ज्या माणसाच्या हातात धुपादान होतं ना, ज्याच्या हातात आगीचं भांडं होतं ना, तो माणूस, त्या माणसाची भीती वाटली होती मला. सायली म्हणते, महिपतची? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, हे बघ त्याचं नाव काय आहे काय नाही ते मला सगळं माहीत नाही आहे, पण मला त्याची भीती वाटली होती एवढं नक्की सांगू शकते मी. त्यावर सायली म्हणते, पण तुम्हाला का भीती वाटली त्याची? तुम्ही या अगोदर त्याला कुठे कधी पाहिलं आहे का? याआधी तुम्ही त्याला भेटला आहे का? किंवा तुम्ही त्याच्याशी बोलला आहे का? भीती वाटण्यासारखं काहीतरी कारण असायला हवं ना. तुम्ही तर आजपर्यंत त्याला कधी भेटलेलंच नाही आहे. त्याबरोबर मग प्रतिमा आत्या सांगते, माझ्या चेहऱ्यावर आमचं ॲक्सिडेंट झालं तेव्हा जळतं लाकूड मारणारा माणूस तोच होता. त्यावर हे ऐकून सायली म्हणते, काय? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, हो, आणि म्हणूनच मला त्याला बघून भीती वाटली. आज त्याला बघितला आणि मला सगळा भूतकाळ आठवला. त्याबरोबर सायली म्हणते, बरोबर ठीक आहे प्रतिमा आत्या, आता तुम्ही घाबरू नका. इतक्यात तिकडे सुमन काकी साखर मिठाचं पाणी आणते. सायली प्रतिमा आत्याला साखर मिठाचं पाणी पाजते आणि म्हणते, आता तुम्ही झोपून घ्या, झोपा. आणि मग सायली प्रतिमा आत्याला बेडवरती झोपायला लावते, तिच्या अंगावरती पांघरून घालते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणत असते, प्रतिमा आत्या तुम्ही काहीही काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत ना तुमच्याबरोबर. आता कोणी तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाही आहे. त्याची काय हिंमत तो पुन्हा तुमच्याकडे बघेल तरी. हां, तुम्ही फक्त शांत व्हा, काय करायचं ते बघू आपण. हां, झोपा तुम्ही, आता मी आहे तुमच्याजवळ. मग प्रतिमाला झोप लागलेली असते. सुमन काकू, प्रतिमा आत्यांवरती लक्ष ठेवा, त्यांची काळजी घ्या, उठल्यावर त्यांना मी निघून गेले असं सांगा, असं म्हणत सायली ही ताबडतोब तिकडनं घरी यायला निघते. आणि आता तिने ठरवलेलं असतं की आपण घरी जाऊन सगळं अर्जुनशी बोलावं. ती विचार करते, काय करू, रविराज काकांबरोबरच बोलू का या विषयावर आधी? नाही, नको, डायरेक्ट रविराज काकांबरोबर मी बोलले तर ते अर्जुन सरांना आवडणार नाही. आधी मी त्यांच्याशीच बोलते आणि त्यांचं या सगळ्यावर काय मत आहे ते बघते. तसंही प्रतिमा आत्यांनी सांगितलेली गोष्ट आहे तर पडताळून घेतली पाहिजे, म्हणजे कितपत खरी कितपत काय ते सुद्धा तपासायला हवं. सध्या प्रतिमा आत्यांना पुरेशा सगळ्या खऱ्या गोष्टी आठवत नाही आहेत असं आम्हाला पाहायला मिळालं. मग तरीही हा असा आताताईपणा करणं माझं चुकीचंच आहे. एवढी मोठी गोष्ट रविराज काकांना सांगितली आणि नंतर जर ती चुकीची ठरली तर खूप मोठं चुकीचं काम होऊन जाईल. मग आता सायली ही लगेचच तिकडे घरी यायला निघते आणि आता घरी आल्यावर ती घरात कोणाशीही न बोलता कुठेही न थांबता थेट खोलीमध्ये जाते. आता खोलीत जाऊन ती बघते तर काय, अर्जुन हा घरातच नसतो. सायली अर्जुनला हाका मारते, आहो आहो, बाथरूममध्ये आहात का हो? पण अर्जुन आता काहीच उत्तर देत नसतो. मग सायलीला आता कळतं की अर्जुन बाथरूममध्ये सुद्धा नाही आहे. मग सायली आता विचार करते, नको त्यावेळी हे गेले तरी कुठे, मी तर मंदिरात लवकर गेले होते. मग सायली आता खाली येते आणि खाली येऊन ती आता कल्पना विमलला हाका मारू लागते, आई, विमलताई, आई, मला सांगा हे कुठे आहे तो? त्याबरोबर आता लगेचच कल्पना म्हणायला लागते, अर्जुन ना, अगं तो तर गेला की ऑफिसला. त्यावर सायली म्हणते, काय? त्यावर कल्पना सांगते, अगं हो, तो ऑफिसला गेला. नाही म्हणजे त्याची एक महत्त्वाची मीटिंग आहे असं म्हणाला आणि तो निघाला. त्यावर सायली म्हणते, ऑफिसला गेले? त्यावर विमल म्हणते, हो, आणि सायलीताई तुम्ही जो डबा भरून दिला होतात ना तो सुद्धा मी त्यांना दिला आहे आणि सांगितलं आहे सायलीताईंनी निरोप ठेवला आहे संपूर्ण डबा संपवा. त्याबरोबर सायली म्हणते, हो हो चालेल, थँक्यू. आणि मग आता सायली ही आता टेन्शनमध्ये येते की काय करू, मला यांच्याशी या विषयावरती महत्त्वाचा विषय असताना बोलायचं होतं, पण आता बरोबर हे घरी नाही आहेत. फोनवर करू का बोलणं? फोनवर बोलून होईल. मग सायली ही आता अर्जुनला फोन लावते.
परत विचार करते, नाही नाही नको नको नको, फोनवर बोलण्याजोग हा विषय नाही आहे, हा विषय नाजूक आहे, शांत बसून समोरासमोर बोलण्यासारखा आहे. जर मी यांना फोनवरती काहीतरी सांगितलं तर उगाचच्या उगाच हे भडकतील आणि आणखीन काहीतरी गडबड घोटाळा होऊन जाईल. त्यापेक्षा मी थांबते, मी यांना नंतरच कॉल करते. मग आता लगेचच सायलीला कल्पना विचारायला लागते, सायली काय गं, काय झालं? नाही, तू मंदिरातून आल्यापासून बघते तू खूप नर्वस दिसतेस, काही झालं आहे का? हे बघ, काही झालं असेल तर तू मला सांगू शकतेस, बोल ना, काही घडलं आहे का? मग आता सायली म्हणायला लागते, काही नाही आई. त्याबरोबर आता सायली खोटं बोलते, कारण त्या ठिकाणी प्रियासुद्धा असते आणि काय झालं हे सायलीला प्रियाला कळू द्यायचं नसतं. सायली म्हणते, अहो यांनी मला एका महत्त्वाच्या मीटिंगवरची त्यांची एक फाईल घरी राहिलेली आहे ती घेऊन जाण्याची उद्या आठवण कर असं सांगितलं होतं रात्री, आणि स्वतःच लवकर ऑफिसला निघून गेलेत. आज जर त्या केसची मीटिंग वगैरे असेल तर मग सगळी गडबड होऊन जाईल ना, म्हणून फक्त मी काळजी करत होते, बास, बाकी काही महत्त्वाचं असं नाही आहे. आता सायलीने असं म्हटल्याबरोबर कल्पना म्हणते, नक्की ना? त्यावर सायली म्हणते, हो, तुम्ही असं का विचारताय आई, नक्की ना म्हणजे नक्की. त्याबरोबर कल्पना म्हणते, बरं ठीक आहे, मग तुमचं दर्शन कसं झालं, सगळं व्यवस्थित झालं ना? आता मग मात्र सायलीकडे तिथे प्रिया उभी असल्यामुळे काही पर्याय उरलेला नसतो. सायली म्हणते, हो हो, अगदी व्यवस्थित छान दर्शन पार पडलं आमचं, सगळं अगदी कसं व्यवस्थित झालं. आता हे ऐकून कल्पनालाही बरं वाटतं. सायली म्हणते, मी आलेच, आणि मग ती खोलीत जाऊन बसते. तिला असं झालेलं असतं की कधी संध्याकाळचे 8 वाजता आहेत. 8 वाजता अर्जुन घरी आलेला असतो. सायली दारातच त्याची वाट बघत थांबलेली असते. तर अर्जुन म्हणतो, अरे बा, आज चक्क आमची बायको आमच्या स्वागताला दरवाजातच उभी आहे. त्यावर सायली म्हणते, तुम्ही पहिले वर चला, मला तुमच्याबरोबर महत्त्वाचं बोलायचं. आता अर्जुन विचारतो, बायको काय गं, काय झालं? सायली म्हणते, वर चला म्हटलं ना. मग अर्जुन आणि सायली वरती आलेले असतात. आता वरती आल्यावर अर्जुन म्हणतो, सायली काय झालं, एनिथिंग सिरियस इश्यू? त्यावर सायली म्हणते, हो, खूप सिरियस काहीतरी घडले. अर्जुन म्हणतो, सायली हे बघ, आता उगाच तू आणखीन क्युरॉसिटी वाढवत बसू नकोस, जे काही असेल ते लवकर लवकर सांगायला लाग. मग सायली आता सांगत असते, आज मी आणि प्रतिमा त्या मंदिरात गेलो होतो. अर्जुन म्हणतो, हो माहिती आहे, त्याचं काय? त्यावर सायली सांगते, आम्ही मंदिरात गेलो होतो तेव्हा त्या ठिकाणी महिपतसुद्धा आला होता. महिपत धूपादानाने देवीवरती धूप पसरवत होता. माझ्या फोनवर एक फोन आला आणि मी फोनवर बोलण्यासाठी बाजूला गेले. मला माहीत नव्हतं तिथे महिपत आहे ते. प्रतिमा आत्यांनी महिपतला बघितलं आणि त्या बेशुद्ध झाल्या. नंतरनं त्यांना मी शुद्धीवरती आणलं आणि मग विचारायला लागले की नक्की तो माणूस कोण होता, तुम्ही त्या माणसाला ओळखत होतात का, याआधी कुठे पाहिलं होतं का? त्यावेळी प्रतिमा आत्यांनी मला सांगितलं की त्यांच्या चेहऱ्यावरती जो जळता लाकूड मारणारा माणूस होता तोच होता. अर्जुन म्हणतो, काय? त्यावर सायली म्हणते, हो, अहो तुम्हाला आठवत नाही आहे का, प्रतिमा आत्यांच्या चेहऱ्यावरती पूर्वी जळते डाग होते. प्रतिमा आत्यांच्या ॲक्सिडेंटमध्येच मला वाटतं ते डाग आले असतील. मग प्रतिमा आत्यांनीही मला तेच सांगितलं. त्यावर अर्जुन म्हणतो, नक्की? त्यावर सायली म्हणते, हो. त्यावर अर्जुन म्हणतो, पण मग महिपतचा या सगळ्याजवळ काय संबंध? सायली म्हणते, तेच तर आपल्याला शोधून काढायचं आहे, आपल्याला बघावं लागेल, कारण प्रतिमात्या खोटं तर बोलणार नाही. अर्जुन म्हणतो, बट ऑब्वियस, प्रतिमात्या नक्कीच खोटं बोलणार नाही, आणि जर प्रतिमात्या बोलते ते सगळं खरं असलं ना तर मी महिपतला सोडणारसुद्धा नाही. जर महिपतला कायमस्वरूपाचा तुरुंगामध्ये पाठवला ना तर मी सुद्धा नावाचा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नाही. त्याने माझ्या आत्याबरोबर हे सगळं केलं आहे. माझ्या आत्याला तब्बल त्याच्यामुळे 22 वर्ष त्या तशा चेहऱ्याने वावरावं लागले. माझ्या आत्याचा मेमरी लॉस झाला. या सगळ्यामध्ये महिपतचा थोडा तरी हात निघाला ना तरी आपण खरोखर त्याला चांगली अद्दल घडवायची, तुरुंगाशिवाय त्याच्यासाठी कुठलीही जागा शिल्लक ठेवायची नाही, असं सायलीसुद्धा म्हणते. मग आता अर्जुन आणि सायली हे दोघंजणं मिळून शपथ घेतात की हे सगळं जर महिपतने केलेलं असेल तर आपण महिपतला सुखी जगू द्यायचं नाही, त्याला शांतपणे सोडायचंच नाही. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. अजिबात वेळ वाया न घालवता पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करून ठेवा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.